नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी हप्ता या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की रेशन कार्डवरती आपले पैसे आलेत का नाही हे चेक करणार आहोत। रेशन कार्डवरती आपले किती मेंबर्स आहेत, रेशन कार्डवरती आपण कसे स्टेटस चेक करू शकतात, आपलं रेशन कार्ड आपल्यावरती नंबर आपण डाउनलोड पण करू शकतात। तर अशी अगदी सोप्या भाषेत आपण पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन पूर्ण माहिती जाणून घेऊयात। तर आपल्याला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे। प्ले स्टोअरवरती आपल्याला सर्च बॉक्समध्ये मेरा रेशन कार्ड हे टाईप करायचं आहे। टाईप केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जे ॲप्लिकेशन आहे मेरा रेशन कार्ड गरीब कल्याण अन्न योजना, आपल्याला इथे ऑप्शन दिसत आहे। यामध्ये आपल्याला बेनिफिशियल यूजर दिसत आहे आणि डिपेंडेंट यूजर दिसत आहेत। आपण काय करणार आहोत, आधार कार्ड नंबर टाकणार आहोत आणि आधार कार्ड नंबर नंतर आपण जो कॅप्चा आहे कॅप्चा टाकून लॉग इन तो विच OTP वरती आपण क्लिक करणार आहोत। आधार कार्ड टाकून आपण कॅप्चा कोड भरलेला आहे आणि आता लॉग इन टू OTP आपण क्लिक करणार आहोत। आता जो मोबाईल नंबरवर रजिस्टर आहे त्या मोबाईल नंबरवरती आपल्याला OTP येणार आहे। तो OTP आपण व्हेरीफाय करणार आहोत। व्हेरीफायवरती आपण क्लिक करणार आहोत। क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय सक्सेसफुली नाव येणार आहे, त्यावरती ओके करायचं आहे। तुम्हाला जर येथे पिन बनवायचं असेल तर तुम्ही क्रेडिट पिन पण करू शकतात। यामध्ये आपल्याला स्किप करू शकता। स्किपमध्ये तुम्हाला आपलं रेशन कार्ड आहे, रेशन कार्डचा नंबर तुम्हाला दिसत असेल, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण म्हणजे तुमच्या गावामध्ये कोण जो धान्य वाटप करत आहे त्याचं पण तुम्हाला नाव तिथे आलेलं आहे। यामध्ये तुम्ही पूर्ण माहिती करू शकता। तुम्ही रेशन कार्ड डाउनलोड करायचं असेल तर इथून पण तुम्ही डाउनलोड करू शकतात। आणि डाउनलोड करण्यासाठी आपण यामध्ये तुम्ही पेंडिंग लिस्ट आहे ते पेंडिंग लिस्ट पण तुम्ही येथे चेक करू शकतात। कोणाची KYC बाकी आहे, कोणाची KYC झाली नाही, त्यामुळे तुम्ही इथे पण चेक करू शकतात। मी माहिती हाईड केलेली आहे। आता आपण रेशन कार्डचे मॅनेजमेंट जे मेंबर्स आहेत त्यांची पूर्ण डिटेल आपल्याला दिसत आहेत। आपल्यामध्ये जे मेंबर्स ID कंप्लीट झाले नसतील त्यासमोर आपल्याला मेंबर्स ID दिसतील, तर आपण ते नंतर क्लिअर करणार आहोत। त्यामध्ये बघितलं रेशन कार्डचे बरंच काही आपल्याला ऑप्शन येत आहे। आता आपण इथं बघणार आहोत बेनिफिट रिसीव फ्रॉम गव्हर्नमेंट, यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण डिटेल येईल की प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला 600 रुपये म्हणजे तुम्हाला जानेवारीपासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत तुम्हाला 5527 रुपये आपल्या खात्यावरती जमा झालेले आहेत। आता आपण इथे मागे गेल्यानंतर आपण इथं रेशन कार्डचं जे धान्य आहे ते पण ट्रान्सफर करू शकतो। यामध्ये आपल्याला भरपूर काही सॅलरी रिसिप्ट म्हणजे आपण ज्यांच्याकडे धान्य आणायला जातो त्यामध्ये आपल्याला इथे पूर्ण त्यांची डिटेल पण आपल्याला या ॲप्लिकेशनमध्ये दाखवलेली आहे। तर तुम्ही आता एकदम सोप्या पद्धतीत KYC केली नसेल तर तुम्हाला आय बटनवरती लिंक दिली, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही KYC कशी करायची पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे। तुमचं पॅन कार्ड हरवलं असेल तर पॅन कार्ड डाउनलोड कसं करायचं आय बटनवरती तुम्हाला लिंक दिली आहे, तिथं जाऊन तुम्ही अगदी सोप्या पद्धतीत डाउनलोड करू पद्धतीत आपले रेशन कार्डचं पैसे आले का नाही आपण चेक करू शकला आहात। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान